अशा प्रकारचा लबाड प्रयत्न मागच्या 6 वर्षापूर्वी जेव्हा कर्नाटकची निवडणूक झाली होती तेव्हा पण त्या पद्धतीने अशा या धार्मिक समाजाला, या सहिष्णू समाजाला, अत्यंत प्रामाणिक असलेल्या समाजाला अशाच पद्धतीने एका जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न डाव्या विचारधारेच्या लोकांनी केला होता। त्यावेळेसच तिथल्या संपूर्ण लिंगायत समाजाने त्यांना चपराक देऊन पूर्णपणे हिंदुत्ववादी असलेल्या सरकारच्या पाठीशी स्वतःचं बळ उभं केलं होतं। खरं तर मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाहीये। लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून वीरशैवांची ही संस्कृती आमची शैव संस्कृती आहे। याच्यामध्ये आम्ही पंचाचार्य आमचे जगद्गुरू मानतो, आम्ही महादेवाचं इष्टलिंग गळ्यामध्ये धारण करतो, आम्ही शंकर पार्वतीची पूजा करतो, गणपतीला आम्ही पूजन करतो। आम्ही सर्वजण हिंदू धर्माचे अविभाज्य घटक यासाठी आहोत की आम्ही हिंदू धर्माचे पाईक आहोत, आम्ही धार्मिक आहोत, आम्ही पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणारे आहोत आणि संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी हा समाज आहे। कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, संपूर्ण दक्षिण भारतामध्ये असलेल्या या हिंदुत्ववादी लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचं एक मोठ्या प्रकारचं षडयंत्र डाव्या शक्ती करतायत आणि त्याला वेळोवेळी लिंगायत समाजाने उत्तर पण दिलेलं आहे। त्यामुळे हिंदू धर्माच्या पासून लिंगायत समाजाला तोडणं हे अशक्य आहे हे जेव्हा त्यांना दिसलं त्यावेळेस त्यांनी ही एक वेगळी चाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी राज्यसभा खासदार झाल्याच्या नंतर भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ यात्रा करून 16 जिल्ह्यांमध्ये संपूर्णपणे जिथे आमचा लिंगायत समाज आहे त्या भागामध्ये जाऊन त्या सगळ्या लिंगायत समाजाला आशीर्वाद घेतला। त्या लिंगायत समाजाने स्वतःहून सांगितलं की आम्ही हिंदू धर्मातले आहोत आणि आम्ही हिंदू धर्मातच राहणार आहोत। त्यामुळे या हिंदू धर्माचा आम्हाला अभिमान आहे। लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक यामुळे आहे कारण आम्ही हिंदू तत्वज्ञान, आम्ही हिंदू विचार, हिंदू संस्कृती, हिंदू परंपराचे आम्ही पाईक आहोत आणि सगळ्यात जास्त दक्षिण भारतामध्ये लिंगायत समाज या संस्कृतीच्या पूर्णपणे समरस झालेला आहे आणि या संस्कृतीपासून तोडणं ही अशक्य गोष्ट आहे। फक्त एवढंच एक शेवटी सांगतो की कर्नाटकाच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय बसव पुरस्कार एका नक्षलवादी आनंद तेलतुंबडेला का दिला हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। याचाच अर्थ नक्षलवादी चळवळीला लिंगायत समाजाच्या सर्वश्रेष्ठ आमच्या धर्मगुरूला जोडून त्यांनी आमच्या लिंगायत समाजाचा खूप मोठा अपमान केलेला आहे। त्या सिद्धरामय्याला जाऊन विचारा की लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे आणि तो घटकच राहणार आहे।